नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथीमधला हा दुसरा पाठ आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन याच्याबद्दल माहिती घेतली होती. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर आधारित प्रश्न कसे येतात. आज बऱ्याच वेळी तुम्हाला संख्या वाचता लिहिता येतात, परंतु थोडा फिरवून विचारलेला प्रश्न कसा असतो आणि असे प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेत येतात. चला आता आपण अधिक वेळ न दवडता अगदी सुरुवातीपासून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सगळ्या प्रश्नांचं लक्ष देऊन सोडवलेली कशी आहेत ते पहा. चॅनल आवडलं त्याला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता व्हिडिओ आपण पाहूया. चला, ही संख्या आहे, ही संख्या अक्षरात कशी लिहा. आता आपल्याला काय करायचे की अगोदर एकक दशक म्हणायचे. मी मुद्दाम इयत्ता चौथीच्या मुलांसाठी व्हिडिओ असल्यामुळे इंग्रजी अंकांचा वापर केलेला नाही. एकक दशक शतक, हजार दश हजार म्हणजे हे दोन्हीला एकत्रित वाचायचे. 60,000 एकक दशक शतक कितीशे 600, 06 म्हणजे 6. 60,606 ही संख्या आहे. 60,606 पहिलाच जो पर्याय आहे तो बरोबर आहे. आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये 1 नंबरचं वर्तुळ गोल करायचे. पहा, दुसरा आहे 6,600, नाही हे 6,000 नाही आहे. तिसरा आहे 60,006, हे सुद्धा नाही. 60,006 म्हणले, नुसतं 6 आहे का? नाही, 606 आहे. त्यानंतर 60,606 आहे. हे 6,000 नसून 60,000 आहे. पर्याय क्रमांक 1. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. आता हे दुसरं उदाहरण पहा. एका संख्येच्या 10,000 स्थानी, म्हणजे आपल्याला एवढं लक्षात आलं की ती संख्या 10,000 स्थळापर्यंत गेलेली आहे व एकक स्थानी 9 हा अंक आहे. उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल. आता अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, एक सहज सोपी पद्धत सांगतो. 10,000 पर्यंत आहे ना, मग एकक दशक शतक हजार 10,000 यांना अंथरून टाकून ठेवलं. जसं पाहुणे आपल्याकडे आल्यावर बसायचं टाय टाकतोत ना. मग काय म्हणले, 10,000 स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे. मग 10,000 स्थानी 9, एकक दशक शतक हजार 10,000 आणि एकक स्थानी 9. आणि उर्वरित सर्व स्थानावर, उर्वरित म्हणजे काय, राहिलेल्या, उर्वरित रिकाम्या जे उरलेले आहेत त्या सर्व स्थानावर 0 हा अंक आहे. मग किती स्थान उरलेत? 1 2 3, 3 स्थानावर 0 आहे. पहा, एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 90,009. काय राहील ही संख्या? 90,009. आता आपल्याला इकडे शोधायचे 90,009 कुठं पर्याय आहे ते पहा. 909, 9,009 हा नाही, हा नाही, 90,009 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. 90,009. चला आता ह्याच्यानंतर चौथं उदाहरण घेऊ आपण. आता हे तिसरं उदाहरण आहे. पहा, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की 5 अंकांपर्यंतच्या संख्या येतात. तुम्ही नुकतंच चौथीतून 5वीत आलेला आहात आता, म्हणजे चौथी स्कॉलरशिपतून पुढं 5वीला जात आहात. तर म्हणजे तुमच्या काठिण्य पातळीला की तुमच्या डोक्याला चालना देणारे प्रश्न अशा परीक्षेमध्ये असतात. आणि अशा परीक्षेच्या प्रश्नातून आपण पुढं जाऊन मोठ्या परीक्षा देत असतो. त्याची ही पूर्वतयारी आहे. 88,888 ही संख्या अक्षरात नाही, अंकात कशी लिहाल. अक्षरात झालं माझ्याकडनं, अंकात. अक्षरी तर दिलेली आहे. मग 88,888, 88,000 आहे. एकटा हजार आहे का? नाही, दुहेरी हजार आहे. 2 संख्या आहे म्हणजे 10,000 आहे. मग आपण अगोदर जागा टाकायच्या अशा, एकक दशक शतक हजार 10,000 बस झाले. मग 88,000, हे 88,000, 888, 800 एकक दशक शतक कितीशे? 800, 88,888 ही संख्या आहे. मग अशी संख्या कुठं आहे? तर इथंच दिसते आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 1. पहा, हे उदाहरणं खूप सोपे असतात. आलं का लक्षात? फक्त थोडं लक्ष द्यायचं असतं आणि मग आपण अशी उदाहरणं सोडवू. सहज तुम्हाला याच्यामध्ये सोडवताना एन्जॉय वाटेल, आनंद वाटेल. चला आता चौथं उदाहरण घेऊ. चला आता हे चौथं उदाहरण आहे.
19,219 या संख्येच्या लगतची पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल? आता लगतची पुढची म्हणजे ही संख्या झाल्याबरोबर तुम्हाला प्रश्न येतो, बाबा 19,219 एवढं काय मोजावं आपण, कसं मोजावं? काही नाही, ते सगळं सोडून द्या. लगतची पुढची 19च्या नंतर काय येतं? 20. म्हणजे ही संख्या कशी राहील? 19,220. 19च्या नंतर 20 किंवा ह्याच्यात 19मध्ये 1 मिळवला तर 20 राहील. मग ही संख्या अक्षरात कशी लिहिली? 19,220. 19,221 आहे म्हणजे हे नाही. 19,219 आहे ही सुद्धा नाही, कारण 19 आहे. लगतची पुढची विचारलं आहे. 19,218 ही लगतची मागची आहे, आपल्याला पुढची विचारलं आहे. 19,220 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. पहा, अगदी सोपे प्रश्न असतात, घाबरायचं अजिबात नाही. खूप पट प्रश्न सोडवत चालायचं. जसजसे यायला लागतात तसं तसं आपल्याला आनंद होतो. जसजसे यायला लागतात तसं तसं आपल्याला आनंद होतो. 5वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांचे वाचन चुकीचे आहे? म्हणजे संख्या आहेत, त्यांचं अक्षरी वाचन दिले, मग कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला शोधायचे. पहा, आता पहिलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 13,508, 13,508. आता दुसरी संख्या बघू, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 30,911, 3,911. हे इथं काय पाहिजे होतं? 30,000 पाहिजे होतं, हे 3,000 आहे. म्हणजे ही जी जोडी आहे ह्याच्यात हे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. इथं चुकीचं लिहिलं तिने 30च्या ऐवजी. पहा, फक्त एका अक्षरावरून आपण वरवर पाहिल्यावर आपल्या लक्षात येत नाहीत हे प्रश्न, आपल्याला वाटतं हे बरोबर आहे. आणि खाली मग 89,050, 89,050. इथं 3,303, 03 दिसते, आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला इथंच काहीतरी वाटतं उत्तर, परंतु उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ह्याचं उत्तर असायला पाहिजे होतं वाचन 30,911, परंतु त्यांनी प्रत्यक्षात 3,911 केल्यामुळं ही चुकीची जोडी आहे. आता आपण 6वा प्रश्न बघूया. 6वं उदाहरण आहे, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवला असता कोणती संख्या मिळेल? म्हणजे पहा, इथं 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला माहीत पाहिजे. मी तुम्हाला त्या सरावाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान कशी, किती अंकी पाहिजे आपल्याला? 1, 2, 3, 4 अंकी. लहानात लहान पाहिजे तर 1 काढून पुढे 0 द्यायचे तेवढे, आणि मोठ्यात मोठी पाहिजे तर 4 वेळा 9 काढायचं. त्याची सोपी पद्धत आहे. म्हणजे असं आठवत वगैरे बसायचं नाही खनखन. 4,000 मोठ्यात मोठी, 9,999. याच्यामध्ये आपल्याला 1 मिळवायचं आहे. सॉरी, इंग्रजीत लिहिलं मुलांना, मराठी लिहायचे आपल्याला 9,999. याच्यामध्ये 1 मिळवला. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 9 अधिक 1 10ला 0 हातचा आला 1. 9 ने 1 10ला 0 हातचा आला 1. 9 ने 1 10ला 0 हातचा आला 1. आता 9 ने 1 10, पुढं गणित संपलं. मग आता ही संख्या कोणती आली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. किती हजार? 10,000. मग कुठं आहे 10,000? हे इथं आहे 10,000. पर्याय क्रमांक 3, कारण इथं 111 नाही, 1,000 नाही, 100 नाही. तर काय मिळते? 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवला असता 10,000 ही संख्या मिळते. आता आपण 7वं उदाहरण घेऊया. पहा, आता 7वं उदाहरण अगदी थोडंसं वेगळं आहे. एका महिला बचत गटाने 78,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? लक्षात घ्या, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पुढीलपैकी कोणते नाही म्हणजे 3 बरोबर आहेत आणि 1 चुकीचं आहे, ते शोधायचे आपल्याला. हे आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 78,500. मग हे काय? 78,500 आहे लेखन बरोबर आहे. 78,500ला 78,500 म्हणतो आपण. 5 आणि अर्ध 5.5 म्हणतो ना, तसंच 78,000 आणि हे 500 म्हणजे अर्धा हजार. 78,500ला 78,500 म्हणतो. बरं, 78,500 हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं 785 शतक, शेकडा. आता लक्षात घ्या, इथं या 2 प्रश्न उत्तराच्या पर्यायात आपलं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. हे पहा, 300 म्हणजे 3 शतक होतात का नाही? पुढं 2 शून्य आहेत 3च्या पुढं. आता 1300 शतक होतात का नाही? मग 100 किंवा समजा 213 डबल 0 म्हणलं. मग हे जसे 13 शतक आहेत, हे 200 शतक, 213 शतक.
तसंच 785च्या पुढं 2 शून्य आहेत म्हणजे 785 शतक, हे सुद्धा बरोबर आहे. इथं आहे 785 दशक, मग 785 दशक म्हणल्यावर हे एकच शून्य राहतं म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजेच कोणतं बरोबर नाही, पुढील अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही तर 4 नंबरचे नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात. आता आपण 8वा प्रश्न घेऊ. याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4. आता हे 8वं उदाहरण आहे. 25,000 ही संख्या अंकात कशी लिहावी. आता 25,000 म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो पहा, 25 हे पावणे म्हणजेच पावणे म्हणजे पाव कमी. कशाला? 25ला पाव भाग कमी. म्हणजेच हे पहा 24,000 पूर्ण आहेत आणि हे 25वा हजार आहे, 25वा भाग आहे. ह्याचे 4 भाग केले 25व्या भागाचे म्हणजे हे 1000चा भाग आहे. 1000चा भाग हे 250 250 अर्धा 500 पुन्हा 250 250 हा 500 500 500 म्हणून 1000 होतो. आता 25 पूर्ण आहेत का? नाही, 24 पूर्ण आहेत आणि 25ला पाव भाग कमी आहे म्हणजे हा पाव भाग कमी आहे. मग 250 आणि 250 500 आणि 250 700 म्हणजेच 24,750. हे मराठीत लिहिलं मी इथं 250 हे 250 हे 250 24,750 म्हणजेच पावणे 25,000. तर हे 24,500 नाही, हे 25,250 नाही, 24,750. पर्याय क्रमांक 3चं हे उत्तर बरोबर आहे. आलं का लक्षात? हे पावणे कसं लक्षात घ्यायचं, तो जो भाग आहे आता 1000चा भाग आहे म्हणून 100चा असता तर 25 25 25 75 केला असता आपण, परंतु इथं 1000चा आहे म्हणून 750. 24,750. आता आपण 9वं उदाहरण पाहूया. आता हे 9वं उदाहरण आहे. पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा. खूप सुंदर उदाहरण आहे, खूप मजा येणार आहे सोडवायला. फक्त याची जी ट्रिक आहे, जी चावी आहे हे उदाहरण सोडवण्याची ती पहा. 19,320 एकक, 1932 दशक, 1932 शतक. आता काय काय म्हटले, अ आणि ब एकच संख्या आहे, ह्या दोन एकच आहेत असं म्हणणं आहे. ब आणि क ह्या दोन एकच आहेत म्हणतात. अ आणि क या दोन एकच आहेत आणि चौथ्या पर्यायात तिन्ही एकच आहे म्हणतात. आपण बघूया. 19,320 19,320 एकक म्हणजे ही एककला एकक तशीच राहिली. ही अ ची संख्या आहे. आता आपण हे एकक दशक काढूया. 1932 ब 1932 दशक म्हणलं की 1 शून्य पुढं द्यायचा. आता क 1932 शतक म्हणल्यावर 2 शून्य पुढं दिले. पहा बरं, उत्तर तुमच्या समोर आलंय. दशक म्हणलं की एकक म्हणलं की जशाला तसं ठेवायचं. दशक म्हणलं की त्या संख्येच्या पुढं 1 शून्य द्यायचं. दशक म्हणजे 10 असतात का नाही, 1 शून्य. शतक म्हणलं की 100 असतात, 2 शून्य त्या संख्येच्या पुढं. तर आता 19,320 19,320 आणि इथं एकक दशक शतक 1000 10,000 1,93,200. आता मला सांगा ह्याच्यातला पर्याय कोणता बरोबर आहे. अ आणि ब एकच संख्या आहेत. आपल्याला लांब जाऊ दिलं नाही, त्याने इथंच सांगितले. ब आणि क एक संख्या नाही. अ आणि क अंक एक नाहीत. अ ब क सगळ्या एक नाहीत. म्हणजेच 1 नंबरचं उत्तर हे बरोबर आहे. आता आपण 10वं उदाहरण पाहू. आता हे 10वं उदाहरण आहे, एकदा वाचू आपण. एका संख्येत 300 शतक 70 दशक व 27 एकक आहेत. ती संख्या अंकात कशी लिहिता येईल. आता एक साधी ट्रिक सांगतो तुम्हाला. इथं 27 दिसते, पण आता दोन्हीत उत्तर शोधायचे आपल्याला. मग आपल्याला गणिताच्या पायरी पायरीनंच जावं लागेल. पहिलं आहे 300 शतक म्हणजे हे 300 लिहिलं आपण, आलं लक्षात. मग शतक म्हणल्यावर 2 शून्य. शतक म्हणले की 2. 70 दशक, हा पहा हे 70 आणि दशक म्हणलं की 1 शून्य.
व 27 एकक आहेत. मग 27 एकक ह्याच्यात काहीच नसतं पुढे शून्य. मुद्दा मी लिहिताना तसं लिहिलंय, तुम्ही बाजूला लिहून बेरीज करू शकता. मग 7 आणि 0 7, 2 आणि 0 2, 7 आणि 0 7, 0 0, 30,727 ती संख्या आहे. मग इथं कुठं दिसतो तो पर्याय? 30,034 नाही, 37,000 नाही, 30,727 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 30,727. अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवावे लागतात. आता आपण 11वं उदाहरण घेऊया. 11वं उदाहरण आहे 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही. म्हणजे ही 4 ठीक वेळा वाचले वेगवेगळ्या पद्धतीनं. याच्यापैकी एक पद्धत चुकीची आहे आणि ती आपल्याला शोधायची आहे. आता 46,250 सव्वा 46,000 मी तुम्हाला सांगितलं 1000 आहे. पहा हा 1000चा भाग आहे. 46 पूर्ण आहे. 46 पूर्ण आहे. पुढचा जो 1000 आहे या 1000चे 4 भाग आणि त्याच्यातला एक भाग म्हणजे 250 250 500 250 500 250 500 500 आणि 500 1000 होतो. मग ते 4 भाग केले. त्याच्यापैकी एक भाग 46,250 म्हणजेच सव्वा 46,000. पहा आपली आई आपल्याला भाकरी देते, एक पूर्ण आणि एक चतकोर दिली, एवढी एक कोर दिला म्हणजे आपण सव्वा भाकरी खाल्ली म्हणतो. एक पूर्ण आणि अर्धी दिली की आपण दीड भाकरी खाल्ल्या म्हणतो. एक पूर्ण आणि हे असे 3 भाग दिले की आपण पाव उणे 2 म्हणजे 2ला हा पाव कमी असं म्हणतो. तसं हे एक पूर्ण म्हणजे 46 पूर्ण आणि एक पाव म्हणजे सव्वा 46 हे बरोबर आहे. 46,250 46,250 हे सुद्धा बरोबर आहे. 4,625 दशक 4,625 दशक हे पहा आपण लिहून बघू. 4,625 दशक म्हणजे 1 0 म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. मग 45,000 अरे 45,000 कसं राहील? हे तर 46 पूर्ण झालेलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे काय असेल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. मग आपल्याला उत्तर कुठं गोल करायचं आहे? तर चौथा पर्याय हे जे वाचलेलं आहे हे चुकीचं असल्यामुळं याचं उत्तर येईल चौथा पर्याय क्रमांक 4. आता 12वं उदाहरण पाहू आपण. आता 12वं उदाहरण आहे प्रतीक पहा तयार झालेली संख्या अंकात कशी लिहाल. हे एकक दशक म्हणजे किती एकक आहेत? तर इथं दशक 2 एकक आहेत, 2 मणी दाखवले. इथं एकक आहेत म्हणजे हा प्रत्येक मणी एककाची किंमत आहे. मग एकक मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 एकक आहेत. दशक 2 आहेत 2 आहेत. शतक काहीच नाही मग 0. हजार काहीच नाही मग 0. आता 10,000 एकक 1 2 3 4 5 6 म्हणजे ही संख्या आहे 60,026. कुठे दिसते बरं ही संख्या तुम्हाला? पहा पहिलाच पर्याय दिसतो 60,026 म्हणजेच पहिल्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीनं असे गणित आल्यानंतर ही उदाहरणं सोडवायची. किती सोपी पद्धत आहे पहा बरं. मनी मोजायचे, खाली अंक लिहायचे, तिथं संख्या शोधायची. आता आपण 13वं उदाहरण. आता हे 13वं उदाहरण बघा, फार मजेशीर उदाहरण आहेत. हा पहिला पर्याय, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. पुढीलपैकी कोणते प्रतीक 50,003 ही संख्या दाखवते? हे प्रतीक दिलेत आणि याच्यामध्ये कोणती संख्या शोधायची आहे तुम्हाला? 50,003. आता आपल्याला अगोदर 50,003 संख्या कशी काढायची बघावी लागेल. मग काय करावं लागेल? एकक दशक शतक 1000 10,000 50,000 आहे ना, 2,10,000 आहे. मग हे 50,000 आणि 3 एकक आहे, मध्ये काहीच नाही मग 0. अशा पद्धतीची संख्या आपल्याला काढावी लागेल. आता हे आपण अंतरून टाकलेले काढून टाकले. 50,003. आता पाहूया आपण यांच्या संख्या लिहू. 1 2 3 दशक 0 शतक 0 हजार 0 1 2 3 4 5 50,003 आपल्याला इथंच संख्या मिळाली. पहा आता इथं काय 1 2 1 2 4 42,121 नाही. इथं कन्फ्यूज होऊ शकतो बरं का. 3 1 2 1 2 3 4 5 हे 5,003 आहे. आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी हे दिले. आपल्याला वाटते सारखंच दिसायला अरे हेच आहे, परंतु 50,003 आहे म्हणून ह्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आता आपण 14वं उदाहरण घेऊया. आता ही संख्या आहे, प्रश्न विचारल्याचा होता, ही संख्या अक्षरात कशी लिहाल? आता पहा एकक दशक शतक 1000 10,000 किती हजार? 58,010. 58 0 10
ही काय पद्धत आहे का लिहायची नाही. 5,80,010 नाही, 58,000च आहे. 5 लाख कुठं आहे? 58,010 58,010 असं कुठं लिहितोत का आपण? 58,010 अक्षरामध्ये लिहिताना 58,010 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अशा पद्धतीने लिहिली जाते. आता आपण 15वा प्रश्न पाहूया. आता हे 15वं आणि या स्वाध्यायामधलं हे शेवटचं उदाहरण आहे. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे. 1 शतक म्हणजे 10 एकक. हे 1 शतक झालं, 1वर 2 शून्य. हे 10 एकक आहेत का हो? म्हणजे 10 असतात, म्हणजे हे उदाहरण चुकीचं आहे. आपल्याला बरोबर शोधायचे. 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. 10 शतक 10 शतक म्हणजे 10वर 2 शून्य. हां, म्हणजे 1 सहस्त्र. सहस्त्र म्हणजे 1000. एकक, दशक, शतक, हजार. बरोबर आहे. म्हणजेच 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र हे उदाहरण बरोबर आहे. आता खाली पहा. 10 दशक म्हणजे 1 एकक. 10 दशक म्हणजे 1 एकक नाही. हे पहा, 1000 एकक म्हणजेच 10 शतक. 1000 एकक म्हणजेच 10 दशक. 10च्या पुढं 1 शून्य असायला पाहिजे होता, म्हणजे हे सुद्धा नाही. म्हणजेच आपलं उत्तर जे आहे 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. 10 शतक म्हणजे 10 शंभर म्हणजे 1000. बरोबरच आहे ना. आपल्याला जास्त डोकं लावायचं काम नाही. फक्त उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो यात काय केलेले असतात, असे घुमून फिरून विचारलेले असतात. आणि जेव्हा तुमचा संख्याज्ञानचा अभ्यास चांगला झालेला असतो त्यावेळी अशी उदाहरणं तुम्हाला अवघड वाटत नाहीत. आणि ही तुम्ही असं नका समजू ही 5वी 4थीची स्कॉलरशिप 5वी म्हणजे ही पुढच्या येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तुमची तयारी आहे. हा पाया होत आहे. आणि अशी उदाहरणं सोडून आपल्या मेंदूचा विकास होत असतो आणि आपण पुढची अवघड उदाहरणं सोडवण्यासाठी तयार होत असतो. धन्यवाद.